अनेकदा पेरेंट्स सांगतात की बाळ बेडवरून खाली पडलं किंवा खेळता खेळता जोरात डोक्यावरती पडलं आणि अशा वेळी ते खूप पॅनिक होतात। तर अशा वेळी नक्की करायचं तरी काय? तर याच्याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खूपदा बाळं बेडवरून खाली पडतात, परंतु यावेळी कोणतीही काळजी करण्याचं कारण नसतं। परंतु केव्हा काळजी करावी लागेल किंवा यावेळी काय ऑब्झर्व करावं लागेल हे आपण बघूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काम युअरसेल्फ, म्हणजे तुम्ही स्वतः शांत राहा। खूपदा पेरेंट्स बाळ खाली पडल्यानंतर बाळ तर अगदी चांगलं खेळत असतं, पण सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असतो तो म्हणजे पेरेंट्सला। पेरेंट्सच जास्त पॅनिक झालेले असतात। पण लक्षात घ्या, खूपदा हे इंजुरी काहीही काळजी करण्यासारखी नसते। दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचं बाळ रडत असेल तर त्यालाही शांत करा। बघा त्याला कुठे इंजुरी झाली आहे का, म्हणजे कधी कधी मार लागू शकतो, एखादा हात किंवा काही हालत नाहीये का, ह्याच्याकडे पूर्ण लक्ष द्या आणि बाळाला शांत करा। तिसरी गोष्ट म्हणजे जर कुठेही इंजुरी झाली असेल तर तुम्ही बर्फ कापडामध्ये गुंडाळून त्या ठिकाणी कोल्ड कॉम्प्रेसेस देऊ शकता। चौथी गोष्ट म्हणजे जर बाळाला खूप जास्त पेन होत असेल तर पॅरासिटामॉल किंवा आयबुप्रोफेन यासारखी औषधं तुम्ही बाळाला देऊ शकता। याचा डोस किती द्यायचा याचा एक आम्ही वेगळा व्हिडिओ केला आहे, तो तुम्ही नक्की बघा। पाचवी गोष्ट म्हणजे तुम्हाला काही साइन्स बाळामध्ये बघायचे आहेत। अगदी 48 तासांपर्यंत तुम्हाला बाळ ऑब्झर्व करायचं आहे। यापैकी कोणतंही एक साइन तुम्हाला जर दिसलं तर मात्र लगेच डॉक्टरांकडे जायचं आहे। तर हे साइन्स कोणते? पहिली गोष्ट म्हणजे बाळ उलटी करत असेल, बाळाने एकापेक्षा जास्त वेळा उलटी केली असेल तर तुम्हाला लगेच डॉक्टरांकडे जावं लागेल। बाळाला झटके आले असतील किंवा बाळ डोळे पांढरे केलं असेल तर डॉक्टरांकडे जायचंय। एखादा बॉडीचा पार्ट, हात किंवा पाय बाळ हलवत नाहीये किंवा एकदम वीक झाला आहे तो पार्ट, तर तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या। किंवा बाळ अगदी थोड्या वेळासाठी पडल्यानंतर लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजेच बेशुद्ध अवस्थेत अगदी थोड्या वेळासाठी जरी पडलं असेल तरी देखील तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागेल। बाळ अतिशय जास्त 3 तासांपेक्षा जास्त कंटिन्युअस रडत असेल, त्याला कितीही समजावलं तरी ते शांत बसत नाहीये, यालाच इनकन्सोलेबल क्राय म्हणतात, तर हा देखील एक धोक्याचं लक्षण असू शकतं। किंवा कोणत्याही बॉडी पार्ट्समधून थोडंसं ब्लीडिंग होत असेल किंवा नाकातून किंवा कानातून ब्लीडिंग किंवा एखादा पांढरा द्रव बाहेर येत असेल तर मात्र लगेचच तुम्हाला डॉक्टरांकडे जायचं आहे। परंतु या फेजमध्ये काय करायचं नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे पॅनिक होऊ नका। दुसरी गोष्ट म्हणजे बाळ जेव्हा पडतं तेव्हा त्याला आपण लगेचच उचलून घेतो, त्याला हलवतो, म्हणजे अनड्यू फोर्सेस त्याला मूवमेंट करतोय की नाही हे बघतो। हे अजिबात करू नका, याच्यामुळे त्याच्या स्पाईनला म्हणजे मज्जातंतूला इंजुरी होण्याचे चान्सेस असतात। याशिवाय आपण पॅरासिटामॉल आणि आयबुप्रोफेन यासारखे मेडिकेशन्स द्यायचे आहेत, परंतु ॲस्पिरिन सारखा औषध तुम्ही अजिबात दिलं नाही पाहिजे, हे टाळलं पाहिजे। आणि चौथी गोष्ट म्हणजे मगाशी सांगितलेले डेंजर साइन्स कधीही चुकवू नका। यापैकी एकही डेंजर साइन दिसलं तर मात्र लगेचच आपल्या नजीकच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या। या प्रकारच्या हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।